हाय हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सर्वजण? मस्त मजेत आहात ना? मी कोमल गडवे स्वागत करते आपल्या कोमल्स युनिक लाईफ या चॅनलमध्ये. तर ना बऱ्याच मला अशा कमेंट आलेल्या की तुमचा आणि बाळाचा वाढदिवस एकाच दिवशी कसा येतो. तर तुम्ही सगळं प्लॅन करून सिझेरियन डिलिव्हरी केली असेल मुद्दाम तुमच्या वाढदिवसा दिवशी, अशी पण मला कमेंट आली होती. पण मी तिथे सांगितलं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन. सो बऱ्याच दिवसांनंतरच मी हा व्हिडिओ बनवते, कारण वाढदिवस जेव्हा होता ना 21 नोव्हेंबरला, तेव्हा ही कमेंट आली होती. सॉरी फॉर लेट. तर सुरुवातीपासून मी तुम्हाला सगळं सांगेन प्रेग्नन्सीपासून, की मला ना उलटीचा फार त्रास व्हायचा आणि ना सेकंड बेबी आहे हे माझं, जे वाढदिवसा दिवशी जन्म झालाय. तर सेकंड बेबी असून सुद्धा मला खूप म्हणजे खूप त्रास झाला होता प्रेग्नन्सीमध्ये. नॉन स्टॉप उलट्या होत असायच्या 5 महिन्यापर्यंत. नॉन स्टॉप उलट्या झाल्या मला. 5 महिन्यानंतर मग थोड्याशा कमी आल्या, पण होतच होत्या. डिलिव्हरी होईपर्यंत मला उलट्या होतच होत्या, पण ना गोळी चालू होती, त्यामुळे थोड्याफार कमी प्रमाणात होत होतं. म्हणजे दिवसातून 1 ते 2 वेळाच व्हायच्या. पण 5 महिने होईपर्यंत मला रेग्युलर पाणी जरी पिले तरी सुद्धा अक्षरशः उलट्या व्हायच्या. खूप म्हणजे खूप बेजार होऊन जायचे मी, आणि काहीच खाऊ वाटत नसायचं. फक्त आईस्क्रीमच मला खाऊ वाटत होतं. तरी पण मी सफरचंद, मोसंबी, नारळ पाणी हे दररोज न चुकता प्यायचे, आणि आईस्क्रीम. बाकी जेवण म्हणजे जास्त मी जेवणाकडे लक्ष देत नव्हते, पण फ्रुट्स आणि नारळ पाणी महत्त्वाचं होतं. ते नेहमीच मी घेत असायचे, आणि आईस्क्रीमची क्रेविंग होत असायची, त्यामुळे आईस्क्रीम तेवढं मी न विसरता दररोज एक खायचे. माझे हजबंड न विसरता माझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन यायचे. शिवाय प्रिन्ससुद्धा लहान होता, त्यालासुद्धा घेऊन यायचे. तर फर्स्ट प्रेग्नन्सीची पण गोष्ट मी एकदा शेअर केलेली, पण काही कारणाने मी ती व्हिडिओ डिलीट केला. सो त्याचा पण मी व्हिडिओ लवकर घेऊन येईल. पण फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये पण मला बीपीचा इश्यू होता, त्यामुळे सेकंड टाइम पण मला भीती वाटत होती की माझा बीपी वाढतो की काय. पण डिलिव्हरीपर्यंत तर माझा बीपी वाढला नव्हता. पण अचानक असं काय झालं ना, की डॉक्टर बोलले आत्ताच्या आता एमर्जन्सी तुम्हाला ॲडमिट करावं लागेल, नाहीतर आम्ही बाळाला किंवा आईला दोघांपैकी एकाला सुद्धा वाचवू शकणार नाही, अशी क्रिटिकल कंडिशन आली. नेमकं काय झालं ते मी तुम्हाला त्या दिवसापासून सांगते, ज्या दिवशी ही सुरुवात झाली. तर 21 नोव्हेंबरला माझा वाढदिवस होता. सो त्याच्या आधी 5 दिवस ना, म्हणजेच 14 किंवा 15 नोव्हेंबरला, एक्झॅक्टली मला आठवत नाही, पण बरोबर डिलिव्हरीच्या 5 दिवस अगोदर इतकं मात्र लक्षात आहे. तर त्या दिवशी ना मला अचानक कमरेत दुखायला लागलं, आणि थोडीशी चक्कर पण यायला लागली. सो आई घाबरली, आणि तेव्हा मला 8वा महिना चालू होता बरं का. आई घाबरली आणि म्हणाली, चल डॉक्टरकडे जाऊया, असं शांत बसायला नको. सो तिथं गेल्यानंतर डॉक्टर बोलले की बीपी खूप वाढलाय तुमचा, आणि डिलिव्हरी होण्याची शक्यता आहे, कारण तुम्हाला कळा येतात कमरेत म्हणून. तर त्यांनी चेकिंग केलं, सोनोग्राफी केल्यानंतर ते बोलले की बाळाचं जे फुफ्फुस आहे ते अजून तयार झालं नाही, त्याला 8 ते 10 दिवस तर लागतील. सो इतक्या लवकर सिजर केलं तर ते खूप रिस्की होऊ शकतं. बाळाला आम्ही वाचवू शकणार नाही, किंवा बाळाला मेडिकली खूप प्रॉब्लेम येतील. सो आम्ही इंजेक्शन देतो तुम्हाला, जेणेकरून बाळाचं फुफ्फुस आहे ते 10 दिवसाऐवजी 5 दिवसात तयार होईल. त्यामुळे त्यांनी मला इंजेक्शन दिलं. आणि राहिला प्रश्न बीपीचा, त्यांनी 3 प्रकारच्या मेडिसिन दिल्या, आणि मला एक ऑरेंज पावडर पण चालू होती, बिकॉज ऑफ एनर्जीसाठी, कारण उलट्या होऊन होऊन खूप अशक्तपणा आला होता. सो तर कसे बसे 5 दिवस घालवले, आणि 21 नोव्हेंबर दिवशी माझा वाढदिवस होता. तर दुपारपर्यंत सगळं नीट होतं. मी आणि माझ्या भावाने प्लॅन केला होता की बर्थडे खूप चांगला करायचा, फोटोशूट वगैरे करायचं, कारण प्रेग्नन्सीमधला बर्थडे होता. शिवाय प्रेग्नन्सीमध्ये चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचा ग्लोसुद्धा असतो. पण 5 वाजल्यापासून, म्हणजे 4 वाजल्यापासून पुढे मला काहीच समजेना. इतकी चक्कर यायला लागली, आणि इतकं अंग थरथर कापायला लागलं, काय बोलू नका. आणि कमरेत सुद्धा खूप दुखायला लागलं. सो आणि पाय सुद्धा इतके सुजले होते की प्रमाणाच्या बाहेरच. तर आई आणि बाबा म्हणाले, जाऊया डॉक्टरकडे आपण, रिस्क घ्यायला नको, आधीच तुझा बीपी हाय होतोय. तर आम्ही डॉक्टरकडे गेलो. तर डॉक्टरांनी चेक केला, 190 कडे बीपी गेला होता माझा वरचा, आणि खालचा जो आहे ते 120 कडे गेला होता. तर हा बीपीची रेंज आहे ना, ती खूप हाय झाली, खूप जास्त झाला हा बीपी. आणि प्रेग्नन्सीमध्ये तर खूप रिस्क असते बीपी जर वाढला तर. सो अशा कंडिशनमध्ये आम्ही सगळे घाबरलो होतो. तर डॉक्टरांनी लगेच माझं रक्त चेक केलं, युरिन चेक केलं, सोनोग्राफी केली. तर ते बोलले, आता बाळाचं सगळं तयार झाले, जे काय तयार व्हायला पाहिजे होतं ते. शिवाय ब्लड पण
ठीक आहे, सगळं व्यवस्थित आहे, पण बीपी खूप आहे आणि शिवाय बाळाच्या गळ्याभोवती ना नाळीचे तिडे हे झालेत, त्यामुळे तुमचा जे दम आहे तो भरतोय आणि तुम्हाला त्रास होतोय असं डॉक्टर बोलले. आणि खरंच मला खूप म्हणजे खूप त्रास होत होता. श्वास घ्यायला सुद्धा तकलीफ होत होती आणि खूप भयंकर क्रिटिकल कंडिशन झाली होती. तर डॉक्टर बोलले सिजर करूया. तर खरं तर मी म्हणले की अजून आता तर 8वा महिना चालू आहे, 8वा महिना पूर्ण तर व्हायला पाहिजे किंवा 9व्यात एंट्री करून एक 10 दिवस तर झाले पाहिजे, म्हणजे बाळ जरा थोडं तरी माझ्या पोटात वाढेल. तर डॉक्टर बोलले हे बघ, तू जर असा विचार केलेस तर आम्ही कुणालाच वाचवू शकणार नाही. सो असं बोलल्यानंतर सगळेच टेन्शनमध्ये आले. सो मी ना बाबांनी ना ह्यांना कॉल केला, हे कर्नाटकमध्ये होते. सो ह्यांना कॉल केले गेले, हे अर्जंटली महाराष्ट्राला यायला निघाले. तर माझ्या सिजर करण्याच्या वेळेस हे आले होते नुकतेच. सो सिजर करायला घेतलं मला आणि सिजर करताना ना मला 2 भुलीचे इंजेक्शन दिले. अक्षरशः एक पहिली भुलीचे इंजेक्शन दिल्यानंतर मला काहीच त्याचा इफेक्ट होईना. खरं तर 1 मिनिटाच्या आत भूल चढते, पण 5 मिनिटं होऊन गेले, 6 मिनिटं होऊन गेले, मला काही भूलच चढेना. सो बीपी हाय असल्यामुळे अशा सिच्युएशनमध्ये असं होतं, असं ते भूल देणारे डॉक्टर बोलले. सो डबल मला भुलीचे इंजेक्शन दिलं, तरी सुद्धा माझी भूल जी आहे ती लवकर चढेनाच. 5-6 मिनिटानंतर जेव्हा त्यांनी चेक केलं असं माझ्या पायाला मारून, तर तेव्हा कुठे थोडंसं मला जाणवत नव्हतं. मग त्यांनी सिजर करायला चालू केलं. पण सिजर करत असताना मला झोपेची पण गोळी दिली होती, झोपेचे इंजेक्शन पण दिले होते, डोळ्यावर पट्टी सुद्धा दिली होती. का तर जागी राहिली तर मी खूप घाबरत होते ना, तर बीपी कंट्रोल होणार नाही म्हणून. पण अक्षरशः इतकं सगळं करून सुद्धा मला झोप येईना, इतकी मी घाबरलेली होती. हार्टबीट जास्त होत्या, दम भरत होता. तर डॉक्टर खूप समजवत होत्या मला की घाबरू नको, सगळं काही नीट होणार आहे, तुझा बीपी खूप जास्त आहे, तो नॉर्मल होण्यासाठी तू अगोदर नॉर्मल झाली पाहिजे, स्टेबल झाली पाहिजे, सो तू घाबरू नको. तर खूप असं सगळे म्हणत होते, पण आतून आपण घाबरलेलो असलो तर ते म्हणजे काय सांगता येत नाही. त्या कंडिशनमध्ये आपल्यावर काय हाल होतात ना, ते कोणी समजू शकत नाही. ह्या कंडिशनमधून जे केलेत ना, तेच फक्त समजू शकतील. सो कसं बसं त्यांनी सिझेरियन केलं, तर बाळ झालं, तर मुलगाच होता आणि त्याचं वजन हे आहे ना 2.5 किलो भरलं. तर 2.5 किलो भरल्यानंतर सगळे त्यांनी चेक केलं की बाळाला काही प्रॉब्लेम आहे का वगैरे, तर काहीही नाही, बाळाला प्रॉब्लेम नव्हता. बाळ खूप हेल्दी आहे असं डॉक्टरांनी सांगितलं आणि ते कौतुक करत होते की इतक्या कमी म्हणजे दिवसात जन्मले बाळ तरी सुद्धा इतकं हेल्दी आहे, त्याला काचत वगैरे ठेवायची गरज नाही, तुमचं बाळ हेल्दी आहे. तर हे ऐकून मला भारी वाटलं. नंतर सिजर झालं तरी सुद्धा 1 महिना माझा बीपी कंट्रोलमध्ये नव्हता. 1 महिन्यानंतर थोडाफार कंट्रोल झाला आणि आत्तापर्यंत सांगायचं झालं तरी कधी कधी माझा बीपी आहे ना वाढतो. कशाचा जरी स्ट्रेस घेतला, कामाचा जरी ताण पडला, धावपळ झाली, चिडचिडपणा झाला की माझा बीपी अचानक वाढतो. सो हे मला कायम बोलत असतात की तू जास्त कशाचाही दाब घेऊ नको, तणाव घेऊ नको, रिलॅक्स राहत जा. सो मी प्रयत्न करत असते रिलॅक्स राहण्याचा. तर 1 महिन्यानंतर थोडाफार बीपी स्टेबल झाला. पण बाळाचं आणि अशा पण मला कमेंट आल्या होत्या तुमचं बाळ खूप नाजूक आहे. तर नाजूक असण्याचं कारण हेच की कमी दिवसात जन्मलंय. पण मला ह्या गोष्टीचं दुःख नाही की ते नाजूक आहे. मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की इतक्या कमी वयात त्याचा जन्म होऊन सुद्धा ते हेल्दी आहे. सो त्याला कोणते प्रॉब्लेम झाले नाहीत जन्मल्यानंतर. बऱ्याच मुलांना कसं काचेत वगैरे ठेवावं लागतं किंवा काहीतरी इंजेक्शन वगैरे द्यावे लागतात, वीक वगैरे असेल तर, तसं माझ्या बाळाच्या बाबतीत झालं नाही. सो 1-1.5 महिना तर त्याचं वजन अजिबात म्हणजे थोडंफारच 100 ग्रॅम 200 ग्रॅम असंच वाढत होतं. खूप म्हणजे खूपच नाजूक होतं ते. इतकं नाजूक होतं की त्याला मांडीवर घेताना पण मला खूप भीती वाटायची. तर मी काय करायची, 3-4 पांघरुणं विथ गादी असं त्या बाळाला घ्यायचे, कारण ते खूपच लहान होतं. सो खूप भीती वाटायची. तर आता कुठे बाळ माझं चांगलं झालंय म्हणजे हेल्थनी, फिजिकली, तर भारी वाटतं. तर अशा पद्धतीची माझी ना डिलिव्हरीची पेनफुल आणि इमोशनल स्टोरी होती. तर बऱ्याच जणांना जर समजलं की आमच्या दोघांचा वाढदिवस एका दिवशी होतो, आईचा आणि बाळाचा, तर बऱ्याच जणांचे गैरसमज होतात की मुद्दाम त्या दिवशी सिजर केलं आणि सगळं प्लॅनिंग करून केलं असेल. पण असं नाही. ह्याच्या मागे इतकी मोठी इमोशनल स्टोरी आहे, जी की ती फक्त मलाच माहिती की कसं आणि काय झालं, माझ्यावर कशी वेळ आली होती. सो ह्या वेळेत माझे आई बाबा, माझे पतिदेव, सासू सासरे
सगळे माझ्यासोबत होते. ह्यामुळे पण मी लवकर रिकवर झाले आणि माझं बाळ पण चांगलं झालं. कारण ना अशा वेळेस ना डिलिव्हरीच्या नंतर स्त्रियांच्या डोक्यावर खूप परिणाम होत असतात त्या वातावरणात. जर चांगलं वातावरण असेल तर बाळसुद्धा हेल्दी होतं आणि आई मेंटली पण हेल्दी होतेच. शिवाय सगळं काही चांगलं होतं. पण त्याच ठिकाणी जर चिडचिडपणा घरातले समजून घेत नसतील तर डिलिव्हरीच्या वेळेस डिप्रेशनमध्ये स्त्री जाते आणि डिलिव्हरी डिप्रेशन एक वेगळ्या प्रकारचंच असतं. काही काही स्त्रियांना वेळसुद्धा लागतं अशा कंडिशनमध्ये. सो माझ्या बाबतीत तसं काही झालं नाही, कारण माझे सासरचे आणि माहेरचे दोन्ही सुद्धा समजून घेणार आहेत आणि चांगले आहेत. सो अशा पद्धतीची होती माझी डिलिव्हरीची पेनफुल आणि इमोशनल स्टोरी. सो तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि इंटरेस्टिंग असेल माझी फर्स्ट डिलिव्हरी स्टोरी ऐकण्यासाठी तर नक्की कमेंटमध्ये सांगा. ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन, कारण ती तर ह्याच्यापेक्षा डेंजर होती. कारण त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे त्याच्या रिलेटेड मला कॉमेंट आली नाही म्हणून मी व्हिडिओ बनवला नाही. पण ह्याबद्दल ना 2-3 कॉमेंट आल्या होत्या म्हणून म्हणलं चला व्हिडिओ बनवूया. तर आजचा व्हिडिओ इथं एवढाच होता. इथं स्टॉप करते. भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा, हॅपी राहा. बाय बाय.